बिग 1 स्पेशल हळद मिठातील चिलापी फ्राय मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर बिग 1ची जी मच्छीची थाळी असते ना, तर त्या थाळीमध्ये स्टार्टर म्हणून आपण हे हळद मिठातील मासे मागवतो। एक नंबर आणि टेस्टी लागतात। जर तुम्ही कधी ही रेसिपी बनवली नसेल आणि खाल्ली नसेल तर नक्की ह्या पद्धतीने बनवून बघा। आज मी तुम्हाला हळद मिठातील चिलापी फ्राय दाखवते, चला बघूया। हळद आणि मिठातील चिलापी फ्राय बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो मच्छी घेतलेली आहे। ही चिलापी मच्छी आहे आणि बिग 1 स्पेशल असल्यामुळे खरंच खूप टेस्टी लागते। तर ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर इथं मी चिलापी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये ना मी एक लिंबू पिळणार आहे। तुम्ही बघू शकता लिंबू कट करून घेतले, त्यातल्या सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि आता हे लिंबू मी चिलापी फिशवरती मी पिळून घेणार आहे। म्हणजे काय होतं ना, जे वैस वास असतो किंवा उग्रवास येतो ना चिलापीचा, कोणत्याही माशाचा येतो ना वास, तर तो जरा कमी होतो। तुम्ही कोकम आगळ सुद्धा वापरू शकता, पण शक्यतो मी नाही वापरत। आमच्या इकडे जास्त करून लिंबूच वापरलं जातं, त्यामुळे मग मी लिंबू इथं वापरले। लिंबू पिळून झाल्यानंतर इथं मी रेडीमेड आलं लसूण पेस्ट वापरते आहे। पूर्ण एक पॅकेट वापरले मी। आलं लसूण पेस्ट टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे 1 चमचा हळद। हे फक्त आपण हळद मिठातले फ्राय करणार आहोत। जसं बिग 1 स्पेशल हळदी मिठाची चिलापी फ्राय मिळते ना, तशी मी बनवणार इथं। 2 चम्मच हळद वापरली मी इथं। त्यानंतर मग मी चवीनुसार मीठ वापरणार आहे। तर इथं मी ना अर्धा चम्मच मीठ वापरलेलं आहे चवीनुसार आणि थोडीशी ना चिमूटभर काळी मिरी पूड पण वापरणार आहे मी। काळी मिरीने ना खूप छान होतो फिश, नक्की एकदा वापरून बघा। हळद मिठाचं जेव्हा आपण बिग 1 स्पेशल चिलापी मच्छी करतो ना, नुसती हळद मिठाची, त्यावेळेस ना थोडीशी चिमूटभर फक्त तुम्ही ना काळी मिरी पूड टाका, एक नंबर लागतं। तर आता हे असं छान मॅरिनेट व्हायला ठेवते 10 मिनिटं आणि त्यानंतर मग मी हे फ्राय करून घेणार आहे। चिलापी मच्छीला खूप काटे असतात, त्याच्यामुळे ना हळद मीठ लावताना चोळताना ना असं थोडंसं सावकाशच लावायचं, नाहीतर मग काटे लागतात। कारण ही बारीक मच्छी असते आणि नदीचा मासा आहे ना, तर जास्त ह्याला काटे राहतात, पण खायला एक नंबर लागते। खरंच खूप टेस्टी बिग 1 स्पेशल। जर तुम्ही बिग 1 साईडचे असाल, दौंड साईडचे असाल, तर तुम्ही खाल्ला असेल, तुम्हाला माहीत असेल। पण ज्यांनी खाल्लं नसेल ना, त्यांनी नक्की एकदा ट्राय करून बघा। तर आता हे असंच मॅरिनेट करायला ठेवते आणि मॅरिनेट झाल्यावरती आपण हे शालो फ्राय करणार आहोत। तर आता मी गॅस चालू केला, गॅसवरती एक तवा ठेवलाय। तवा गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे, कारण आपल्याला आता हे चिलापी मासे फ्राय करून घ्यायचे आहेत। तुम्ही जर बिग 1ला गेला असाल ना, तर नक्की खाल्लं असेल, आणि जर नसेल खाल्लं तर माझ्या पद्धतीने करून बघा, एक नंबर आणि जबरदस्त टेस्टी लागतं। तर सगळे मासे मी तेलामध्ये सोडलेले आहेत आणि हे एका साईडनं छान शालो फ्राय करून घेतलेत आणि दुसऱ्या साईडनं पण आपल्याला असेच फ्राय करून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे मी हळद मिठातील चिलापी फिश फ्राय बनवलेला आहे। आणि तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला नक्की सांगा। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल ना, नक्की घरी करून बघा, खूप छान आणि टेस्टी लागते। आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय।